नमस्कार, मी शिवाजी कांबळे, SK न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज 12 फेब्रुवारीला लातूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढण्यात आला। अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या वतीनं हा मोर्चा होता। विविध मागण्यांसाठी कामगारांनी आज मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चामध्ये सामील झाले होते। लातूरात अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। केंद्र सरकारने कामगार हिताचे कायदे रद्द केल्याच्या निषेधार्थ रोष। केंद्रातील मोदी सरकारने कामगारांचे हक्क आणि अधिकार असलेले 29 कामगार कायदे रद्द करून नवीन 4 कायदे केले आहेत। ते नवीन 4 कायदे कामगारांना व कर्मचाऱ्यांना गुलाम बनवणारे असल्याने ते त्वरित परत घ्यावेत, या व अन्य विविध मागण्यांसाठी आज 12 फेब्रुवारी रोजी कामगार संघटनांनी देशभर संप पुकारला होता। त्याचाच भाग म्हणून अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या वतीने आज सकाळी 12 वाजता साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक ते जुने जिल्हाधिकारी कार्यालय शिवाजी चौक लातूर येथे विराट मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये लातूर जिल्ह्यातील कष्टकरी, श्रमिक, कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या मोर्चाचे नेतृत्व कामगार नेते तथा अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार होळीकर यांनी केले। मोदी सरकारने कामगारांच्या हिताचे तब्बल 29 कायदे रद्द करून 4 नवीन कायदे केले आहेत। त्यामुळे कामगार वर्गाचे मोठे नुकसान होणार आहे। कामगारांची पिळवणूक करून त्यांना उद्ध्वस्त करण्याचा डाव भाजप सरकारचा आहे। घरेलू कामगार, बांधकाम कामगार, माथाडी कामगार, कंत्राटी कामगार यांच्या हक्क आणि अधिकारांचे हनन केले जात आहे। 29 कामगार कायदे पुन्हा प्रस्थापित करून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी। कामाच्या तासात वाढ करू नये। कायमस्वरूपी बारमाही कामामध्ये कंत्राटी कामगार पद्धत बंद करण्यात यावी। सरकारी, निमसरकारी, सार्वजनिक उद्योग, सेवा उद्योग, नगरपालिका, महानगरपालिका अशा ठिकाणी अस्थायी वर्षानुवर्ष काम करणाऱ्या कंत्राटी, रोजंदारी, मानधनावरील कर्मचाऱ्यांना विनाअट कायम करण्यात यावे। लोकशाही व स्वातंत्र्य हिरावून घेणारा महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा रद्द करण्यात यावा। नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाल्यांना देण्यात येणाऱ्या शैक्षणिक सहाय्य योजनेत कोणताही बदल न करता त्या पूर्ववत चालू ठेवाव्यात आदी मागण्या मोर्चाद्वारे करण्यात आल्या। लातूर शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक येथून अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला वाजत गाजत सुरुवात झाली। त्यानंतर मोदी सरकारच्या विरोधामध्ये घोषणा देत गंजगोलाई, महात्मा गांधी चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जुने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। कामगार नेते राजकुमार होळीकर, लेबर युनियनचे सुधीर देशमुख, बसवंत आबा उबाळे, प्राध्यापक सुधीर अनवले, इंजिनियर शफी शेख यांची भाषणे झाली। त्यानंतर मोर्चाच्या शिष्टमंडळाने नवीन जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले। हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी संघटनेचे उपाध्यक्ष सुरेश काटे, सचिव शिवाजी भंडारे, इंजिनियर शफी शेख, लातूर तालुकाध्यक्ष अंकुश टकळगे, शहर सचिव महेंद्र कांबळे, किशोर सगर, मंगलताई शिंदे, बळीराम कांबळे, प्रमोद बानाटे, नूतन अंगरखे, अनिता काकरे, चंद्रपाल गिरी, भागवत पांचाळ व इतर पदाधिकारी कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले। या बंदमध्ये आपण सहभागी झालेलो आहोत। गेल्या 10-11 वर्षामध्ये आणि विशेष करून 2019-20 मध्ये केंद्र सरकारने म्हणजे मोदी सरकारने कामगारांच्या हक्काचे, अधिकाराचे कल्याण करणारे, ज्याने अनेक संघर्ष करून आपल्या हक्कासाठी, अधिकारासाठी मिळवलेले 29 कामगार कायदे रद्द केलेले आहेत आणि या कामगार कायदे रद्द करून नवीन 4 कामगार कायदे केलेले आहेत, ज्याला त्यांनी कामगार संहिता असं नाव दिलेलं आहे। या 4 कामगार संहितेच्या माध्यमातून या देशातला कष्टकरी, श्रमिक, कामगार, कर्मचारी उद्ध्वस्त होणार आहे। या देशातल्या भांडवलदारजीने, उद्योगपतींना पोषक असणारे कायदे श्रम सुधारणेच्या नावाखाली मोदी सरकारने केलेले आहेत। या 4 कायद्याच्या माध्यमातून या देशातला कष्टकरी, श्रमिक, कामगार आपले हक्क आणि अधिकार गमावून बसलेला आहे आणि पुन्हा आपल्या हक्कासाठी, अधिकारासाठी हे सर्व कामगार देशभर रस्त्यावर आलेले आहेत। या 4 कामगार कायद्याच्या माध्यमातून कामगारांना संप करण्याचा जो काही हक्क आणि अधिकार होता तो या कायद्यातून त्यांनी मोडीत काढलेला आहे। कामगारांना संघटना बांधण्याचा जो काही अधिकार होता
तो अधिकार या मोदी सरकारने नष्ट केलेला आहे आणि म्हणून देशभरातले कामगार आज मोदी सरकारच्या विरोधात रस्त्यावर आहेत. ते न पाठवता आणि विरोधक नसताना हे 4 लेबर कोड म्हणजे 4 कामगार संहिता लोकसभेमध्ये पास झाले आणि हे अत्यंत घातक आहे. याच्या अगोदर कामगाराच्या हिताच्या दृष्टिकोनातून स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपण लढा करून संघर्ष करून आंदोलन करून जे 29 कामगार कायदे आपल्या बाजूने करून घेतलेले होते तर ते सगळे कामगार कायदे यांनी बदलून एक 4 आचारसंहिता ह्या नावाखाली लोकसभेमध्ये मंजूर केले आणि सगळे हे भांडवलधारजींनी म्हणजे उद्योगपतीच्या बाजूने धनदांडग्याच्या बाजूने हे 4 लेबर कोड बिल संहिता यांनी स्थापन केली आहे. भारत देश हा खरं तर कष्टकऱ्यांच्या हातात आहे, पण त्याच कष्टकऱ्यांच्या हाताला कामाचं मोल जर देत नसेल किंवा त्यांच्या विरोधात जर कायदे या ठिकाणी तयार होत असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना त्या राज्यघटनेला खरं तर संपवण्याचे एक षडयंत्र या देशामध्ये चालू आहे बांधवांनो. जब उसूलों पे आज आए, जब उसूलों पे आज आए तो टकराना जरूरी है. जब उसूलों पे आज आए तो टकराना जरूरी है. जिंदा हो तो जिंदा नजर आना जरूरी है. म्हणून हे दाखवण्यासाठी हा प्रचंड मोर्चा इथं काढण्यात आलेला आहे.